राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंनी यात उडी घेतली। जरांगे पाटलांसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्तेंनी केली। नेमकं काय घडलं पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगेंचा आंदोलनाचा तिसरा टप्पा 20 जून पासून सुरू होतोय। त्याकरता जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय। मुंबईच्या आझाद मैदानात हे आंदोलन होत आहे। त्याकरता मराठा संघटनांची तयारी पूर्ण झाली आहे। राज्यातून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण लागू होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं जरांगेंनी यापूर्वीच जाहीर केलंय। एकीकडे मनोज जरांगेंनी मुंबईतील आंदोलनाकरता कंबर कसली आहे, तर दुसरीकडे त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याकरता वकील गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टात धाव घेतली आहे। मनोज जरांगे राज्य सरकारला वेठीस धरतायत। जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे। मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात यावी, तसंच पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सदावर्ते यांनी फौजदारी याचिकेतून केली आहे। मुंबई ही वैश्विक मुंबई आहे, ही आर्थिक राजधानी आहे। इथे कुणालाही त्रास होऊ नये याच्यासाठी जरांगेच्या जुन्या ऍक्टिव्हिटीज पाहता त्यांना प्रोहिबिट करावा। त्यासोबतच जरांगे आणि त्यांच्या साथीदारांवर 302 चा गुन्हा दाखल व्हावा। या दोन्ही कारणासाठी ही याचिका आहे। जरांगे यांच्या पूर्वीच्या 2 टप्प्यातील आंदोलनाला मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालाय। आता आंदोलनाचा तिसरा टप्पा मुंबईत होऊ घातलाय। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिंदे सरकारची चिंता वाढली आहे। कोण या षडयंत्रात सहभागी, कोणी माझ्यावर ट्रॅप लावलाय हे सुद्धा नाव मला माहित झालेत। कोण आमदार मंत्री आहेत, त्यांनी कोण लोक पुढे घातलेत, ज्यांनी माझा कोणता शब्द चुकतोय याच्यावर ते ट्रॅप लावायचा। जालन्याच्या अंतरवाली सराटीतून जरांगेंच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची सुरुवात होणार आहे। मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारकडून जरांगेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडूंनी मंगळवारी मनोज जरांगेंची भेट घेतली होती। एकीकडे सरकारकडून जरांगेंची मनधरणी केली जाते, तर दुसरीकडे सदावर्तेंकडून याचिकेच्या माध्यमातून जरांगेंची वाट रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। आता येत्या 22 जानेवारीला सदावर्तेंच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होते। त्यामुळे कोर्ट कोणता आदेश देतं यावर जरांगे यांच्या आंदोलनाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।